नमस्कार मैत्रिणींनो. काय मग झाली का दिवाळीची साफसफाई? सगळ्या गोष्टींची, घरादाराची, भांड्याकुंड्याची, सगळ्याची साफसफाई झाली असेल नाही का? पण आपल्या सखी सोबती मैत्रीण हिला विसरलात का? हिची साफसफाई केली का? नाही ना? जे रेग्युलर काम करतात त्यांचं ठीक आहे, त्यांची मशीन कदाचित साफच असू शकते. पण आपण कधीतरी स्वतःचाच ब्लाऊज शिवणारे, घरच्या घरी थोड्याफार कामापुरता वापर करणारी ही आपली मैत्रीण, हिची साफसफाई केली का? नाही ना? तर चला, मी आज तुम्हाला सांगते तिचीसुद्धा प्रॉपर कानाकोपऱ्यापासून कशी साफसफाई करायची ते आज आपण पाहूया. त्याच्यामध्ये हे वरून जरी साफ दिसत असली तरी आतमध्ये जे तिचे पोर्शन्स आहेत जे दिसत नाही तिथेशी खूप सारी घाण जमा होते आणि त्यामुळे मशीन व्यवस्थित काम करत नाही. आणि आपण कधीतरीच मशीनवर काम करतो, मग ती काही ना काहीतरी प्रॉब्लेम दाखवते, मग आपला सगळा मूड जातो. तर तसं नाही, ती व्यवस्थित साफ नसल्यामुळे ते होतं. तर आज आपण बघूया मशीनची साफसफाई कशी करायची ते. आणि त्यासाठी आता घरच्या घरी काय असणार आपल्याकडे, हे 2 पेस्टर्स जे आपल्याला मशीनच्या सोबत मिळतात ते घेणार आहे. आणि एक हा जो ब्रश प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असतो, वापरून टाकलेला वापरला तरी चालेल. ह्याच्याने आपण मशीनची आज साफसफाई करणार आहोत. चला तर हा ब्रश घेऊन आपण मशीनची सफाई करणार आहोत. जेव्हा आपण ही मशीन सर्व्हिसिंगला देतो तेव्हा सर्व्हिसिंगवाले पहिल्यांदा काय करतात, तर ही संपूर्ण मशीन आहे ती साफ करून घेतात. तिच्या आतमध्ये जे धूळ वगैरे अटकलेले कण असतात ते. तर आपण पहिल्यांदा काय करू, हिला यातून काढून घेऊ. अशी तुम्ही साफ केली तर फक्त हा वरचा जो पोर्शन आहे तोच साफ होईल. आपल्याला मशीन साफ करायची म्हणजे काय करायचं आहे, तर ॲक्च्युली तिचा जो पोर्शन आपल्याला दिसत नाही, जो खाली असतो तो याच्या खाली, तो साफ करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला ही मशीन यातून, हा जो स्टँड आहे त्याच्यातून काढून घ्यायची आहे वर. तर मी ही मशीन अशा पद्धतीने इथून काढून घेते. अशा पद्धतीने मी ही मशीन काढून घेतलेली आहे. तुम्हाला समजत नसेल कसे ठेवले, मशीन चालवतात त्यांना तर लक्षात येईलच कसे. बघा अशी आहे ती, मी ही अशीच इथे काढून घेतलेली आहे. आणि आता आपण बॉबिन काढून घेऊया. पहिल्यांदा बघू शकताय बघा, अशा जाळ्या वगैरे सुद्धा झालेल्या आहेत खालच्या बाजूने मशीनच्या. जिथे जिथे तुम्हाला घाण दिसत असेल मशीनवर, जाळ्या वगैरे झालेल्या असतात, हे बघा जाळ्या वगैरे झालेल्या असतात, त्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने याचे जे पार्ट्स असतात ते इकडे ओपन असतात, त्यामुळे घरामध्ये जशी आपल्या धूळ जाळ्या वगैरे असे होतात. पण आपण काय करतो, घर आपण रोजच झाडत असतो, रोजच फरशी वगैरे पुसत असतो. तसं आपण मशीनला नाही करत. पण मशीनलासुद्धा जे डेली काम करतात ते जास्त वेळ साफ करतात. आपण कधीतरी करत असलो तरी महिन्यातून तरी एकदा अशा पद्धतीने मशीन पूर्णपणे काढून घेऊन तिच्या छोट्या छोट्या पार्ट्समधली संपूर्ण घाण काढून घ्यायची. आणि त्यानंतर मशीनला एक ऊन द्यायचं असतं, म्हणजे जो काही ऑइलचा भाग असतो मशीनमधला
तो सुकून जातो. आणि हे बघू शकता तुम्ही कितीतरी घाण आहे मशीनमध्ये. आणि हिचं ऑइलसुद्धा थोडं सुकून गेलं आहे मशीनचं. माझी मशीन अशी विंडोच्या जवळ असते, त्यामुळे बहुतेक ऊन वगैरे पण येतं इथेशी थोडं. प्रकाशासाठी मी अशी इथे ठेवलेली आहे तिला. आणि मशीन काही लोक तर उन्हामध्ये ठेवतात, आणि ठेवायला हवी एकदा, जेणेकरून सगळं ऑइलिंग वगैरे त्याचं सुकून जातं. अशी साफ करायची, उन्हामध्ये ठेवायची, आणि मग पुन्हा तिला एक प्रॉपर ऑइलिंग सगळीकडे द्यायचं, आणि मग आपण तिला यूज करायची असते. बघा अशा पद्धतीने जिथे जिथे जे फिरणारे पार्ट्स आहेत तिथे सगळीकडे. इथे तर तुम्ही असा तुमच्याकडे नॅपकिन वगैरे असेल, असा साधा फडक्याने सुद्धा हे सगळीकडचं पुसून घ्यायचं. बघू शकता तुम्ही, मी अशा पद्धतीने नॅपकिन घेऊन हा सगळा पोर्शन असा पुसून घेतलेला आहे. कुठे ऑइल वगैरे असेल ते सगळं असं व्यवस्थित प्रॉपर पुसून घेतलेला आहे. ह्या इथे पुसून घेतलं, जो भाग फिरतोय तो भाग असा पूर्णपणे पुसून घेतलेला आहे, आणि तिथली घाण पूर्ण काढून टाकलेली आहे. इथलंसुद्धा तसंच केलेलं आहे. इथलंसुद्धा सगळं असं जिथे जिथे आपला हात जाऊ शकतो तिथे तिथे साफ करून घेतलेलं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने जिथे जिथे आपल्याला घाण दिसते आहे, छोटा घेते मी, जिथे जिथे आपल्याला अशी घाण दिसते आहे तेवढ्या भागाची आपण अशी वॉश करून घेणार आहेत. इथे वगैरे बघू शकता किती घाण आहे इथे. हे ज्याला खोलता येत असेल, खोलून पुन्हा प्रॉपर जर लावता येत असेल तर तुम्ही हे सगळे पार्ट्स असे एक एक काढून पुन्हा त्याच पद्धतीने लावून घेऊ शकता. मी हे खोलणार नाही आहे, कारण माझी छोटी मुलगी आहे, तर ते जर मी काढलं सगळं तर ती पटकन त्यातील एखादी वस्तू उचलून घेऊन जाते. तर मग ते एखादी वस्तू त्यातली हरवली तर पुन्हा मशीनला प्रॉब्लेम येईल, म्हणून मी जास्त शक्यतो खोलत नाही. कारण त्याचे स्क्रू वगैरे आहेत ना, ते एकदम लहान लहान असतात. ते काढलं तसंच पुन्हा प्रॉपर लावता यायला लागतं. बघू शकता. आणि हे मी असं पूर्ण पुसून घेते. ऑइल टाकल्यामुळे ते बाजूला पण जातो, आणि मग त्याच्यावरती पुन्हा एकदा धूळ जमा होते. हा मशीनचा पाठीमागचा भाग आहे. इथे तुम्ही पाहू शकता, इथे एक स्क्रू आहे, आणि हा जो पोर्शन आहे तो असा खाली किंवा वर होतो. तर आपण असा वर करून घेऊया. तुम्हाला जमत असेल तर तुम्ही हा स्क्रू हे काढून पण ठेवू शकता, पण मी हरवण्याच्या भीतीने ते काढत नाही आहे. आणि यामध्ये बघू शकता आतमध्ये हे बघा पूर्ण मूव होणारे पार्ट आहेत, आणि किती घाण बसली आहे त्याच्यामध्ये ते तुम्ही बघू शकता. हे सुद्धा संपूर्ण आपण क्लीन करून घ्यायचं आहे. जेवढं तुम्हाला शक्य होईल, जेवढा तुमचा ब्रश तिथपर्यंत जाऊन जेवढं तुम्हाला वॉश करता येईल तेवढं तुम्ही साफ करून घ्या. म्हणजे आपल्याला इथे पुन्हा ऑइलिंग करायला सोपं जातं. तेथे जाळ्या वगैरे असं काही घाण
बसलेली असते आणि आपण पुन्हा त्यावर ऑइलिंग करतो, मग ते आणखी जाम होत जातं. त्यापेक्षा आपण अशा पद्धतीने आधी साफ करून घ्यायचं प्रॉपरली. आणि मग आता याचा आवाज येतोय, तो इथे लागतोय म्हणून. आता मशीनचा हा पार्ट, हे सुद्धा 2 स्क्रू दिसत आहेत, ते आपण काढून घ्यायचे. अशा पद्धतीने थोडे लूज केले की असे वर जातात आणि हा पोर्शन निघतो. असं काढल्यानंतर इथे सुद्धा आपण पूर्णपणे वॉश करून घेणार आहोत. आणि हे जे काढलेले पार्ट आहेत ना, हे सध्या तसेच ठेवायचे. सगळं वॉश करून क्लीन करून झालं की मग आपण त्यामध्ये ऑइलिंग करणार आहोत. हा जो पाचा आहे ज्याच्यावर आपण मोटर चालवतो, अशी असं प्रेस केलं की मोटर चालते, तो सुद्धा बघू शकता खाली राहिल्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा किती घाण जाते, बघू शकता. हे बघा अशा पद्धतीने. तर ती सुद्धा आता आपण ब्रशच्या सहाय्याने पूर्णपणे साफ करून घेणार आहोत. मशीनला सुद्धा इथे ऑइलिंग वगैरे करून प्रॉपर सेट केलेली आहे.